नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजची सकाळ खरं तर खूपच धावपळीची आणि टेन्शनची होती. रात्रीच खेळता खेळता श्लोकला लागलं होतं, त्यामुळे त्याला रात्री पट्टी केली नव्हती. सकाळ सकाळ शाळेत जायचं म्हणून पट्टी करावी लागली. घरची कामं आणि श्लोकची ही अवस्था. आजचा दिवस कसा गेला हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. पण याच धावपळीत आज 2 पार्सल सुद्धा घरी आले होते. खूपच दिवसांपासून मी यांची वाट पाहत होते. चला तर मग बघूया या 2 बॉक्समध्ये काय आहे ते. पहिलं पार्सल आलं होतं ते होतं चॉपरचं. भरपूर दिवस झाले मला चॉपर घ्यायचं होतं. मी रशीचं न घेता प्रेस करायचं घेतलं होतं. यूज करून पाहिलं तर चांगलं होतं. आणि दुसरं पार्सल होतं ते भरपूर दिवस ज्याची वाट पाहिली ती म्हणजे रिंग लाईट आणि रिंग लाईटचं स्टँड मागवलं होतं मी. नंतर त्याची अटॅचमेंट चालू केली. कसं जॉईंट करायचं कसं नाही श्लोक सांगत होता, हा नट इथं हा नट इथं. शेवटी ते जॉईंट करूनच घेतलं आणि स्टँड तयार केलं रिंग लाईट सोबत. लाईट लावून पाहिली तर छान लागली लाईटही. अशी काही गोष्ट मनासारखी घडली की बरं वाटतं. चेहऱ्यावरती आनंद हा वेगळाच असतो. नंतर एक व्हिडिओ शूट केला. पार्सल ओपन करून मुलं थोडी शांत झाली होती. त्यांना भूकही लागली होती. मग म्हटलं त्यांना काहीतरी सरबरीत खाय घालावं. आज मी बनवले होते मुलांसाठी फेवरेट असे फ्रेंच फ्राईज आणि एक वेगळी रेसिपी मॅगी बॉल्स. बघा कसे दिसत आहेत. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा. शिवण्याची तब्येतही कालपासून नरम गरमच होती, म्हणून तिच्यासाठी सुद्धा औषधं घेऊन आले. तर असा होता आजचा दिवस. कधी दुःख तर कधी सुख. तुमची मुलं आजारी असली तर तुम्ही कशी काळजी घेता त्यांची कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.